डहाणू पोलिसांचा अजब कारभार। आधी पोलीस स्टेशनला आणायचे, मग हॉस्पिटलला न्यायचे। जखमी सासू आणि नवऱ्याला घेऊन श्वेता नावाच्या महिलेची परवड। डहाणू पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील लक्ष्मी ज्वेलर्समध्ये झालेल्या मोठ्या चोरीच्या तपासात स्थानिक पोलीस व्यस्त असल्याचे कारण देत एका गंभीर मारहाणीच्या घटनेतील जखमींच्या कुटुंबियांना चक्क 3 दिवस चकरा मारायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आधी पोलीस स्टेशनला का आणले नाही, असा अजब सवाल करत डहाणू पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आहे। पहिले जीव वाचवायचा की केस करायची? मिळालेल्या माहितीनुसार एका गंभीर हल्ल्यात 65 वर्षीय वृद्ध महिला, सासू आणि त्यांचे सुपुत्र पती गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पोटाला गंभीर मार लागला असून त्यांच्यावर सध्या वेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचार सुरू आहे। दोन्ही पेशंट गंभीर असल्याने श्वेता नावाची महिला एकटीच त्यांना रुग्णालयात घेऊन धावपळ करत आहेत। जेव्हा श्वेता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या तेव्हा पोलिसांनी चोरीच्या केसमध्ये आम्ही व्यस्त आहोत असे सांगून 3 दिवस टोलवाटोलवी केली। आता 3 दिवसानंतर तक्रार करायला आल्याचे कारण पुढे करत गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। पोलिसांचा अजब तर्क आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन। पोलिसांचे म्हणणे आहे की मारहाण झाल्यानंतर जखमींना आधी पोलीस स्टेशनला आणायचे हवे होते आणि नंतर हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे होते। पोलिसांच्या या अजब तर्कानंतर आधी गंभीर जखमींचा जीव वाचवायचा की केस करायची, असा संतप्त सवाल पीडित महिलेने उपस्थित केला आहे। वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि कायद्यानुसार कोणत्याही गंभीर अपघातात किंवा मारहाणीत गोल्डन आवर मध्ये आधी रुग्णाचा जीव वाचवणे आणि वैद्यकीय उपचार देणे हे सर्वोच्च कर्तव्य आहे। तसेच कोणत्याही दखलपात्र गुन्ह्यासाठी तक्रार दाखल करून घेणे पोलिसांना बंधनकारक आहे। जनतेमध्ये तीव्र संताप। मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करणे महत्त्वाचे असले तरी सामान्य नागरिकांच्या जीविताशी निगडीत असलेल्या मारहाणीच्या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता डहाणूकर विचारत आहेत। एका हतबल महिलेला न्याय मिळण्यासाठी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात आहे। प्रतिनिधी निलेश दांडेकर। मला सांगते काय पहिली तुमची बडबड करायला लागली की आम्ही ना असेच काहीच नाही बोलले। मी बाहेर पडली तशी धावत आली मुलगी माझी मुलगीच्या मागे आई आली।